नीट पेपर फुटीवरून जंतर मंतरवरील आंदोलन संपत नाही तोच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रामाणिक कष्टकरी विद्यार्थ्यांच्या पाठी थेट खंजीर खुपसण्याचा अत्यंत भयानक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या औषध निरीक्षक ड्रग्ज इन्स्पेक्टर भरती प्रक्रियेचा पेपर चक्क लिलावात काढला गेलाय। वर्षानुवर्ष घरादारापासून दूर राहून मेसचं शिळं अन्न खाऊन दिवस रात्र एक करून अभ्यास करणाऱ्या आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या घामाच्या पैशावर अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुण तरुणींच्या आयुष्याशी खेळण्याचा हा निर्लज्जपणा नेमका कधी थांबणार आहे? या संपूर्ण महाघोटाळ्याचा पर्दाफाश केलाय तो अहिल्यानगरच्या दोन अत्यंत धाडसी तरुण उमेदवारांनी। ऋषिकेश गांगर्डे आणि ऋषी पाटील अशी या दोघांची नाव आहेत। या दोघांनी स्वतःचं भवितव्य आणि जीव धोक्यात घालून जेव्हा पुराव्यांसकट तक्रार दाखल केली तेव्हा कुठे हे भीषण सत्य महाराष्ट्रासमोर आलंय। यावर आमदार रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी प्रकाशात आणल्यात। काय आहे हे नव्या पेपर फुटीचं प्रकरण? बार्शी आणि नंदुरबारचं कनेक्शन यात नेमकं काय आहे? विक्री झालेल्या पेपरसाठी किती लाखांची बोली लावली होती? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं यावर म्हणणं काय आहे? हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। परीक्षेच्या आधीच गैरप्रकार घडल्याचा संशय आल्यावर ऋषिकेश गांगर्डे आणि ऋषी पाटील यांनी सर्वात आधी पोलिसांकडे धाव घेतली होती। पण दुर्दैव बघा, पोलिसांनी त्यांची साधी तक्रार देखील नोंदवून घेतली नाही। तरीही हे दोन तरुण खचले नाहीत। त्यांनी हार न मानता व्हॉट्सअपवरील संभाषणं, ध्वनिमुद्रणं आणि आर्थिक व्यवहारांचे भक्कम पुरावे गोळा केले। त्यानंतर त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे आणि एमपीएससी सचिवांच्या हातात या पुराव्यांची संचिका टेकवली आणि अधिकृत लेखी तक्रार दाखल केली। या दोन धाडसी तरुणांच्या तक्रारीनंतरच आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला। ज्या एमपीएससीवर लाखो तरुण आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील तरुण डोळे झाकून विश्वास ठेवत होते, त्याच एमपीएससीच्या भरती प्रक्रियेचा असा उघड लिलाव मांडला गेलाय। एका प्रश्नपत्रिकेची किंमत लावली गेली होती चक्क 12 लाख रुपये। 5 लाख रुपये आगाऊ आणि उरलेले 7 लाख रुपये काम झाल्यावर द्यायचे। इतकी हिंमत वाढली आहे या पेपर फोड्यांची आणि दलालांची। परीक्षा होती 22 मार्चला, पण त्याच्या 2 दिवस आधीच म्हणजे 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर अख्खा पेपर फिरत होता। आणि या चोरांची चालाकी तरी बघा। कुणाला संशय येऊ नये, यंत्रणेला या सगळ्या घटनाक्रमाचा वास येऊ नये म्हणूनच व्हॉट्सअपवरून संदेश पाठवून असं सांगण्यात आलं होतं की मुद्दाम 10 प्रश्न चुकीचे सोडवा। विचार करा किती भयानक पातळीवर जाऊन हे सगळं रॅकेट चालवलं जातंय। इतका माज ही लोक नेमकी कोणाच्या जीवावर करतात? त्यांना थेट मंत्र्यांचं, मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं सुरक्षा कवच प्राप्त होतंय का? त्याशिवाय पेपर फोडणारे दलाल एवढं मोठं धाडस करू शकत नाहीत। आता या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य धागेदोरे कुठे जुळतात ते नीट समजून घ्या। या घोटाळ्यात 2 मोठे केंद्र समोर आलेत। एक म्हणजे बार्शी कनेक्शन आणि दुसरं म्हणजे नंदुरबार कनेक्शन। मिळालेल्या माहितीनुसार या पेपर फुटीचा मुख्य व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण सोलापूरच्या बार्शी परिसरातून चालवली जात होती। 5 लाखांची आगाऊ रक्कम आणि बाकीचे 7 लाख रुपये संपूर्ण काम झाल्यावर हे सगळं काम या बार्शीमधूनच नियंत्रित केलं जात असल्याचा खळबळजनक दावा आता केला जातोय। यातलं नंदुरबार कनेक्शन तर सुन्न करणार आहे। नंदुरबारची कौटिल्य अकादमी याच संस्थेमधून हा पेपर लीक झाल्याचं आता पूर्णपणे स्पष्ट झालंय। याच संस्थेच्या जाळ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आली। आणि या नंदुरबार कनेक्शन मधला सर्वात मोठा आणि संशयास्पद प्रकार काय माहितीये? तर नंदुरबारच्या एका नायब तहसीलदाराची 2 मुलं। त्याचा एक मुलगा 149 गुण मिळवून संपूर्ण राज्यात 13व्या क्रमांकावर येतो आणि त्याचीच बहीण म्हणजे या नायब तहसीलदाराची मुलगी 148 गुण मिळवून 16व्या क्रमांकावर येते। कौटिल्य अकादमीचे धागेदोरे आणि या सरकारी अधिकाऱ्याच्या मुलांचे गुण एकाच घरात एकाच वेळी 2 मुलांना जवळपास सारखेच गुण आणि सारखाच क्रमांक कसा काय मिळू शकतो असा प्रश्न उपस्थित झाला। हा केवळ योगायोग आहे की संस्थेच्या आडून चाललेली सेटिंग आहे? एवढंच नाही तर या परीक्षेची अंतिम गुणमर्यादा 105 गुणांची ठरलेली असताना 103 गुण मिळवणाऱ्या एका उमेदवाराला मुलाखतीसाठी कसं बोलावलं जातं? कुणाच्या सांगण्यावरून हा पराक्रम झाला? कुणाचा दबाव होता आयोगावर? विचार करा, हे पद कुठलंय? हे औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग्ज इन्स्पेक्टरचं पद आहे। जे अधिकारी बाजारात मिळणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासणार आहेत, औषध दुकानदारांवर लक्ष ठेवणार आहेत, बनावट औषधांवर कारवाई करणार आहेत, तेच अधिकारी जर 12 लाखांची लाच देऊन कौटिल्य अकादमी सारख्या ठिकाणाहून पेपर फोडून त्या खुर्चीवर बसणार असतील तर ते उद्या काय काम करतील? हे थेट महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी आणि आरोग्याशी चाललेला खेळ नाहीये का? बऱ्याच दिवसांपूर्वी विषारी आणि भेसळयुक्त कफ सिरपच्या एका प्रकरणात लहान मुलांचे प्राण गेले होते। तेव्हा संपूर्ण देश हादरला होता।
जर असे 12-12 लाख देऊन चोरट्या मार्गाने आलेले भ्रष्ट अधिकारी त्या खुर्चीवर बसले तर अशा बनावट औषध उत्पादकांवर कारवाई करतील का, की त्यांच्याकडूनच लाच खाऊन लोकांच्या जीवाशी खेळ खेळत राहतील? एवढ्या मोठ्या भयंकर घटना घडूनही आमचं शासन आणि प्रशासन यावर गांभीर्यानं पावलं उचलणार नसेल तर अजून किती निष्पाप लोकांचे यांना बळी हवेत? राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही यावर अत्यंत रास्त सवाल उपस्थित केलाय. हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा मुळीच नाहीये. हा प्रश्न ऋषिकेश गांगर्डे आणि ऋषी पाटील सारख्या हजारो लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या रक्ताचं पाणी करणाऱ्या आणि स्वतःचा घाम गाळून लेकरांना मोठं करणाऱ्या आई वडिलांच्या स्वप्नांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याचा आहे. ऋषिकेश गांगर्डे आणि ऋषी पाटील यांनी मांडलेले भक्कम पुरावे समोर असताना आमचा थेट सवाल सरकारला आहे. नंदुरबारची कौटिल्य अकादमी असो वा बार्शीचे दलाल, या पेपर फुटीच्या जाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? या संपूर्ण भरती प्रक्रियेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून या संस्था चालकांना आणि दलालांना तुरुंगात पाठवण्याची गरज आहे. MPSC सचिवांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की औषध निरीक्षक भरतीची पूर्ण प्रक्रिया महिन्याभरापूर्वीच पार पडली आहे. त्याचा निकालही जाहीर झालाय. यात कोणताही गैरप्रकार झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जर तक्रारीत काही तथ्य आढळलं तर त्याची चौकशी केली जाईल, पण माहिती खोटी सिद्ध झाली तर आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा आणि उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील असं ते म्हणतात. बाकी देशात पेपरफुटी प्रकरणानं वातावरण तापलेलं आहे. देशाचे शिक्षण मंत्री राहिलेले धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. 40 ते 42 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. असं असतानाही पेपर फोडणाऱ्या या दलालांना अजूनही भीती वाटत नाही. त्यामुळे देशाला लागलेलं पेपर फुटीचं हे ग्रहण कधी संपणार आहे असा प्रश्न निर्माण होतो. पेपर फुटी होऊ नये यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला हव्यात? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.